जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये सरकारच्या 12 जणांच्या शिष्टमंडळानं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची भेट घेतली। चर्चेनंतर हाके आणि वाघमारेंचं आंदोलन स्थगित, मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार। आंदोलन आम्ही स्थगित केलं, थांबवलेलं नाही। हाकेंचं स्पष्टीकरण, सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा, ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार काठावर पास। हाकेंचं वक्तव्य, काल उपोषण स्थगित। ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपचारासाठी जालन्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल। डॉक्टरांकडून दोन्ही उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी पूर्ण। ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम सुरू, तसंच पंकजा मुंडेंना काहींनी पाडण्याचं काम केलं। वडीगोद्रीतल्या आंदोलनात नवनाथ वाघमारेंचा आरोप। ओबीसी बांधवांना नेहमी डावललं जात असल्याची ओबीसींची भावना, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। लक्ष्मण हाके आणि वाघमारेंनी आंदोलन मागे घेतलं, त्याबाबत अभिनंदन। कोणत्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये, कोणावरही अन्याय होऊ नये ही सरकारची भूमिका, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। जात जनगणनेला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा, वडीगोद्री इथं बोलताना छगन भुजबळ यांची माहिती। आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, अन्याय झालेला समाज हळूहळू पुढे यावा यासाठी आरक्षण, वडीगोद्रीमध्ये मंत्री छगन भुजबळांचे खडे बोल। हाकेंना पुन्हा उपोषण करण्याची वेळ सरकारनं आणू नये, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मराठा भांडण लावण्याचं काम किंवा कारस्थान आपण केलेलं नाही, पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण। भुजबळ मराठे आणि सरकारला वेठीस धरतायत, भुजबळच हाकेंना काय बोलायचं हे सांगतात, मनोज जरांगेंचा आरोप। सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर आरोप। मराठा आरक्षणाला विरोध करणं बंद करा, मग मराठे तुमच्या मदतीला येतील। कुणाच्या शापानं काय होतं हे थोड्याच दिवसात कळेल, मनोज जरांगेंचं छगन भुजबळांना प्रत्युत्तर। आम्ही कोणालाही धमक्या देत नाही आणि घाबरतही नाही, छगन भुजबळांचं जरांगेंना प्रत्युत्तर। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, पाठिंबा देतो, भुजबळांचं वक्तव्य। महायुती सरकार ओबीसी आरक्षणाबद्दल संवेदनशील, 29 जूनला ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक होणार। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपेंची माहिती। सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, ओबीसींच्या भावनांचा सन्मान सरकारनं केला, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। धाराशिवच्या गोविंदपूर गावात सुरू असलेल्या ओबीसींच्या उपोषणाला समता परिषदेच्या शिष्टमंडळानं भेट दिली। यावेळी मंत्री छगन भुजबळांचा उपोषणकर्त्यांशी संवाद, उपोषण सोडण्याची विनंती केली। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी उपोषण सोडल्यानंतर सांगोल्यात जल्लोष, फटाके फोडत आणि एकमेकांना पेढे भरवत जुजारपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा। सगळे सोयरेबाबत सरकारची भूमिका ठाम, वडीगोद्रीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती। आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका, निश्चितच चांगला निर्णय येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। आंदोलन स्थगित झालं असलं तरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, ओबीसीतून आरक्षण आम्ही देऊ देणार नाही, वडीगोद्रीतील आंदोलनस्थळी आलेल्या ओबीसी बांधवांच्या भावना। मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून तपासणी, जरांगे पुन्हा सलाईनवर। बीड दौऱ्यावर गेल्यापासून अस्वस्थ वाटत असल्याची जरांगेंची माहिती। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वानुमते सोडवावा, यासाठी कोणताही राजकीय पक्ष किंवा विचार नको, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं मत। नाशिकमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पोहोचली, आज नाशिकहून सिन्नरच्या दिशेनं रवाना होईल। पुण्याच्या लोहगावमधील संदेश खांदवे यांच्या बैलजोडीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा बहुमान, कुटुंबामध्ये आनंद। वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुरू करण्यात आलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचं यंदाचं हे दुसरं वर्ष। राज्यातील 1000 दिंड्यांमधील 12,41,000 वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी होणार। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर पुढच्या 3 दिवसांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। मालेगाव तालुक्यातील लखाणे परिसरात ढगफुटी सदृश पाऊस, लखाणे गाव परिसरातील सगळ्याच शेतांमध्ये पाणी साचलंय। यवतमाळमध्ये पावसाची जोरदार हजेरी, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू, तर लागवड केलेल्या शेतकऱ्यांची दुबार पेरणीपासून सुटका। कल्याणमध्ये रेल्वेच्या कामाची पोलखोल, रेल्वे पुलावरील पाणी शिरलं रेल्वेच्या डब्यात, पुलाचं काम सदोष झाल्यानं ही नामुष्की ओढवली, डब्यात चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ। मुंबईच्या कांदिवली परिसरातला रस्ता खचल्यानं डंपरचं मागचं चाक खड्ड्यात, अपघातामुळे मिलन चौकात काही काळ वाहतूक कोंडी।
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाची राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंत्यांकडून पाहणी। पाऊस हेच संरक्षक भिंत पडण्यामागचं मुख्य कारण, मुख्य अभियंता संतोष शेलार यांची माहिती। नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पावसाची दमदार एंट्री, बळीराजा सुखावला तर उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा। वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यानं होणारी पोलीस भरती प्रक्रिया 26 जूनला होणार, पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची माहिती। भिवंडीमध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। वर्धा जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी, पावसामुळे बियाणाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, मलप्पुरम जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी तर राज्यातील 7 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट। यवतमाळ जिल्ह्यातील 8 मंडळात अतिवृष्टी, पहिल्याच पावसामुळे जमीन खरडून गेल्यानं शेतकरी चिंतेत। मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल। मुंबईमध्ये आज मध्य रेल्वेवरही मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल। हार्बर रेल्वे मार्गावरही आज मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल। आणखी 3 दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन आहे, त्यामध्ये शेतीविषयक प्रश्न मांडणार, शरद पवार यांची ग्वाही। लोकसभेचं उपसभापतीपद हे प्रामुख्याने विरोधी पक्षाला दिलं जातं, मात्र गेल्या 10 वर्षात पंतप्रधानांनी ही परंपरा पाळली नाही, त्यामुळे आता त्यांच्याकडून अपेक्षाही नाही, शरद पवार यांचं वक्तव्य। महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार, त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय घेऊ, सत्ता परिवर्तनासाठी विधानसभा एकत्रित लढणार असल्याचं शरद पवार यांचं वक्तव्य। मुंब्रा कौसा परिसरात गेले 4 दिवस पाणीपुरवठा नाही, त्यामुळे भर पावसात नागरिक रस्त्यावर, मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा तिरडी मोर्चा, पाणीपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। राजभवनमध्ये आदित्य ठाकरेंनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली, सीईटी परीक्षेतल्या गोंधळाबाबत सकारात्मक चर्चा झाली, राज्यपालांकडे विविध मागण्या केल्याची आदित्य ठाकरेंची माहिती। अटल सेतूवरून जीव मुठीत घेऊन जायचं, अटल सेतूला पडलेल्या भेगांवरून सुप्रिया सुळेंचा सरकारला खुचक टोला, अटल सेतूच्या कामाची क्वालिटी चेक करायला हवी, सुळेंची मागणी। नाशिकमधील आक्षेपार्ह निनावी पत्रक वाटणारा पोलिसांच्या ताब्यात, प्रेम प्रकरणातून प्रकार घडला असल्याची पोलिसांची माहिती। पुणे पोलिसांच्या अटकेत असणारा आरोपी पळाला, हडपसर इथल्या स्टेशनमधली घटना, चोरीच्या घटनेत 2 दिवसांपूर्वी आरोपीला अटक करण्यात आली होती। रेल्वे आयुक्त कैसर खालिद यांना तातडीनं निलंबित करा, महापरा गारमेंट कंपनीला इगो मीडियानं 46 लाख दिल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप, रेल्वे पोलीस पालिका अधिकाऱ्यांना भावेश भिंडेनं 5 कोटींची लाच दिल्याचाही आरोप। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा रास्ता रोको, पोलीस भरतीचं वय वाढवून द्यावं आणि पावसाळ्यामध्ये पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी पुढे ढकलावी, यासाठी विद्यार्थी आक्रमक। पुण्याच्या धायरीमध्ये अल्पवयीन मुलावरती गोळीबार, एका अल्पवयीन मुलानं दुसऱ्या मुलावरती गोळ्या झाडल्या, सुदैवानं एकही गोळी कोणाला लागली नाही। धुळ्यामध्ये पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचा आज शेवटचा दिवस, आज फक्त महिला उमेदवारांची मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडेल, जवळपास 500हून अधिक महिला उमेदवार चाचणी देणार। मीरा रोड पूर्वच्या पेंकरपडा परिसरामध्ये 5 वर्षीय मुलगा खेळण्यासाठी मैदानात गेला असता पाण्याच्या डबक्यात बुडून मृत्यू, याला पूर्णतः महानगरपालिका जबाबदार असल्याचं मयत मुलाच्या आईवडिलांचं वक्तव्य। शिवसेनेच्या नेत्या भावना गवळींचा वारकऱ्यांना भोजन वाढून सेवेत हातभार, शेगाव संत गजानन महाराजांच्या पालखी दरम्यान ही सेवा प्रदान केली आहे। गडचिरोलीमध्ये पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांची आढावा बैठक, विद्युत विभागाला सुनावलं तर जिल्ह्यातील अपूर्ण रस्ते तात्काळ मार्गी लावण्याच्याही सूचना दिल्या। गडचिरोलीतील नक्षली चळवळीचा म्होरक्या समजल्या जाणाऱ्या गिरधरने पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण केलं, देवेंद्र फडणवीसांनी या दाम्पत्याला संविधानाची प्रत भेट दिली। आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र सरकारचा आहे, 10 वर्षात भाजपच्या एकही खासदारानं मराठी अभिजात दर्जासाठी आवाज उठवला नाही, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा भाजपवर निशाणा। लोकसभेत झालेल्या पराभवानंतर सुजय विखे ॲक्शन मोडमध्ये, साईबाबा मंदिरात बंदी करण्यात आलेल्या फूल आणि हार विक्रेत्यांशी संवाद साधला, लवकरच हा निर्णय मार्गी लावणार, सुजय विखेंचं आश्वासन।
सारस पक्षाचं संरक्षण आणि संवर्धनासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सारस संवर्धन समिती कार्यरत। उद्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सारस गणना केली जाणार। कारखान्यातील डिस्टिलरी प्रकल्प अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू नाही आणि तरी सुद्धा अचानक दिलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तपासणी केली। बिद्री कारखान्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या तपासणीवरून चेअरमन के.पी. पाटील यांनी मौन सोडले। रेल्वेच्या अनेक सेवांवर आता जीएसटी लागणार नाही। जीएसटी काउन्सिलकडून सरकारला शिफारस। प्लॅटफॉर्म तिकीट, स्टेशनवरची शौचालय, प्रतीक्षा कक्षही जीएसटी मुक्त असतील। संपूर्ण देशासह मुंबईमध्ये तापमानात लक्षणीय वाढ। गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये रात्रीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम झाल्याचं क्लायमेट सेंट्रल आणि क्लायमेट ट्रेंडच्या रिपोर्टनुसार उघडकीस। इंधनही जीएसटीच्या कक्षेत आणण्यास केंद्र कधीही तयार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती। तर राज्यांनीच एकत्र येऊन निर्णय घ्यावा, सीतारामन यांचं वक्तव्य। एनटीए परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण मंत्रालयानं 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा केली आहे। इस्रोचे माजी अध्यक्ष आणि आयआयटी कानपूरचे माजी संचालक के राधाकृष्ण समितीचे प्रमुख असतील। समिती 2 महिन्यात अहवाल सादर करेल। सूरज रेवण्णाचीही कर्नाटक पोलिसांकडून चौकशी। समलैंगिक संबंध ठेवण्यास दबाव टाकल्याचा सूरज रेवण्णावर आरोप। सूरज हा प्रज्वल रेवण्णाचा भाऊ आहे। बिहारमध्ये आणखी एक पूल पडला। सिवान येथील गंडक कालव्यावरचा जुना पूल पडला। पूल पडल्यामुळे वाहतूक बंद। पूल पडतानाचा व्हिडिओ व्हायरल। कालवा बांधताना योग्य ती काळजी न घेतल्यानं पूल पडल्याचा नागरिकांचा आरोप। बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाआधी शत्रुघ्न सिन्हा यांच्या रामायण बंगल्याला आकर्षक रोषणाई। भाजपच्या बिहारमधील आमदार पदक विजेती प्रख्यात शूटर श्रेयसी सिंगची पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड। श्रेयसीनं कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं। ऑलिम्पिकला जाणारी पहिली बिहारी महिला खेळाडू। अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन। 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।